आई बसलेली आहे. आईवडिलांना घेऊन देवदर्शनासाठी चाललो आहोत. देवाच्या दर्शनासाठी आणि थोडंसं फिरण्यासाठी पण बघू शकता बाहेर खूप छान असा view आहे. आम्ही जिथे राहिलो तिथे माऊली माई आणि माऊली माईच्या समोरचा हा ब्रह्मगिरीचा बसाचा view हा बघू शकता आपण. गणेशोत्सव त्याच्याच माऊली माईची मोठी बिल्डिंग आहे समोर. अण्णा ही आमची ताई याच्यामध्ये आज पहिला दिवस आम्ही करायला चाललो असं आहे. आम्ही गोदावरीच्या पायथ्याशी जाताना लागणारा हा रस्ता आहे. आम्ही रिक्षा करून गेलो होतो. हा छान असा व्ह्यू आणि रस्त्याने खूप एन्जॉय केला. आमचा काही विषय समजला नाही त्याच्यामुळे अन्न असं लागेल खावलं बाबा बघायला. आमचे म्हातारे टेन्शन मध्ये आले. रिक्षावाल्याला लय पैसे घेतलं. अन्नाला समजलं नाही पण अन्न हसायला लागलं काहीतरी मजा करायला. असा प्रवास करत असताना आईवडील सोबत असणं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत प्रवास करणं हा एक खूप मोठा अविस्मरणीय क्षण आहे. त्याचा मी खूप असा म्हणजे आनंद घेत होतो. मस्त अशा आईवडिलांसोबत गप्पा मारत होतो. त्यांचे वडील ही आई मस्त असं स्माईल करत होते वडील. आहे हां हे पहिलं मंदिर लागलेलं आहे आपल्याला. अच्छा आणि हे मंदिर बाबा गोरक्षनाथांचं मंदिर आहे. अच्छा याच्यावरती जे तिथं त्यांची वाली मूर्ती आहे आणि त्यांचे इथं चरणपाठ म्हणजे त्यांनी इथं बसून 12 वर्ष तप केलेले. इथं आपल्यासारखे माणसं बसले की या शिलेवरती 200 ते 250 माणसं बसतात आणि साधू संन्यासी पूर्ण 2000 बसतात. म्हणजे आपल्यासारखी जेव्हा माणसं बसली की 200 किंवा 250 माणसं बसतात. याच्यावरती बसू शकत नाही आणि एक साधू बसेल एवढी जागा वाढते. तर ही नाथांची शिला आहे. हिला नाथ संप्रदाय अनुपान शिला म्हणतात. जेव्हा 12 वर्षांनी कुंभमेळा येतो त्या कुंभाच्या टायमाला सगळे साधू संन्यासी लोक इथे येऊन आणि पूजापाठ करतात. इथे येऊन गुरु केला जातो. गुरु करून मग इथं संन्यास घेतला जातो. तर ही 84 सिद्धींची जागा आहे.
इथं ते तप करायचे आणि वरती त्यांची विश्रामाची जागा आहे ती गुंफा आहे वरती त्या झाडामुळे ती दिसत नाही पुढे पुढे गेलो की दिसत तुम्हाला जी लाईट चमकती वरती हम्म. त्यांची गुंफा आहे. असंच इथं जरा थोडं थांबलो तुम्ही सगळ्याला पायऱ्या चढून आलो थोड्या एक 50 पायऱ्या चढून आल्या असतं दमलो म्हणून जरा थोडं इथं आजी इकडे आम्ही मस्त असा सरबत पिण्यासाठी थांबलो मस्त आजी मेहनतीनं मस्त असं सरबत करून देत आहे एकदम असा घवघवीत तांब्यानं वतत आहे साखर पण असं मुजबट टाकून आजीनं छान बनवलं आहे मस्त असं सरबत बनवलं आजीनं अण्णा मस्त चालायला लागलेत दमलेत आणि म्हातारी तर पुढे चालले इकडे बघ ताया तायो काय ना डोंगर चढले तयार हा मस्त ब्रह्मगिरी पर्वत हा ब्रह्म विष्णू आणि हा महेश असे मस्त चढत आहेत मी तर मस्त अशा पायऱ्या चढून लांब असं आलो वरे बांधले कोणीतरी हे गणपतीचं मंदिर आणि हे गोदावरीचं मंदिर गंगा हीच गंगा गोत्रा पसमला गोत्र कन्ना पसमला गोत्र कन्ना पसमला गोत्र कन्ना से ममा बाबा गोरक्षनाथांचे हे गुंफा आहे ते बंद झाले आम्हाला जरा उशीर झाल्यामुळे आम्ही असं इथपर्यंत आलो चालत असंच मस्त असं इकडून हे गोदावरीचं दर्शन घेऊन असं हो. हां हो 108 माळ हे बघू शकता आपण हा असा निसर्गरम्य वातावरण हे ब्रह्मगिरी पर्वत ह्या पर्वताला हे समूच आहे ना ब्रह्मा विष्णू आणि महेश हे असे 3 पर्वत आहे मंदिरात. आणि ह्याच्याच वरच्या बाजूला ब्रह्मगिरी शिवनगर महादेवाचा टाक केलेला आहे असा. एकच माणूस होता तेलंगणाचा खाली त्याला मी पण 50 माळ भरले
महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत. 108 महादेवाचे. आणि हे इथं समोर पाहू शकता, ह्या इथे या इथे गोदावरीचं उगम स्थान आहे. इथून गोदावरीच्या पायथ्याशी असे राहतात हे आजी आहेत, इथं राहतात. हे मस्त राहतात इकडं. हे अशी छोटे छोटे ह्यांची अशी घर आहेत इकडं. अशीच एक छोटीशी गल्ली टाईपच आहे. असंच इथं दुकान वगैरे आहेत त्यांचे. हे आम्ही मस्त देवदर्शन करून आलोत मस्त. म्हातारी आता जरा खुश झाली, मगाशी तिला मूड नव्हता जायचा, आता मूड आहे जायचं. अण्णाचं काय, अण्णा फ्रीडम फायटर माणूस आहेत आमचं, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. लोक बोलत आता आपण त्यांच्या एरियातून चालू आहे. वरतून निघाले तर आपण काय सांगणार? आज काय एवढा थकवा मला तर नाही जाणवत थकवा. त्याच्याच घरात येऊन हा आमचा सोबत गाईड होता. वर असं हे इकडं वर काय वर असं डोंगरात जाऊन आलो बघून दर्शन. आपल्याला ब्लॉगमध्ये सर्व पाहायला भेटेल. आणि सरत थोडंसं टायर्ड झालो. हे इकडं बघू शकता गुफा माझ्या मागं इकडं वरती हे कानिफनाथाची गुफा आहे. त्याच्यात आम्ही गुफेत काही गेलो नाही, ते बंद असल्यामुळं. आणि टाईम झाला होता त्याच्यामुळे आम्हाला ते बंद होते. मस्त अन्नाचा स्टॅमिना खतरनाक आहे. अण्णा फरफरा चढले आणि फरफरा उतरले. ते म्हातारी अडकत होती, आमच्या आईसाहेबात अडकत होत्या. आईसाहेब उतरल्या आता कसं तरी आल्या चालवल्या. आमचा रिक्षा आता जवळच आलेला आहे, विदिन 2 मिनिटाच्या अंतरावर. चला खूप आहे. हॅलो गाईज, नमस्कार. आज दिवस दुसरा आम्ही ब्रह्मगिरी पर्वताची चढाई करत आहोत. थोड्याच पायऱ्या आम्ही चढून वरती आलो ब्रह्मगिरी पर्वताला जाण्यासाठी. बघू शकता आणि आमचे बिग फादर मागे चलत आहेत. आम्ही दोघांचं आज दोघेच आहेत, आज आमच्या मातुश्री नाहीत. आम्ही हे बघू शकता मित्रांनो, ह्या ब्रह्मगिरी पर्वतावर चढत असताना दिसणारा हा खूप छान असा व्ह्यू आहे. हे ब्रह्मगिरी पर्वतावरून येणारं खाली पाणी, हे साठवण तलाव आहे खाली बघू शकता आपण. हे आम्ही असंच पायऱ्या चढत आहोत, काही सरळ पायऱ्यात, काही सोप्या सरळ पायऱ्यात. हे बघा आम्ही आज आमची जरा लवकरच पूजा झाली, त्यामुळे आम्ही लवकरच आलो फिरण्यासाठी. हे आमचे वडील बघू शकता चालण्यासाठी. आम्ही खूप तसं थकलं वगैरे आहे. हे बघू शकता खूप अशी वर चढाई आहे. हे पाहूनच मनोधैर्य खचून जाणार आहे. पण वरी महादेव आहेत, देव के देव आहेत, त्यांच्या दर्शनासाठी आपण मस्त छान असं आपण वरती जाऊ शकतो, काही अडचण नाही. बघू शकता मित्रांनो, आम्ही वर आल्यानंतर हा खूप छान सुंदर असा व्ह्यू दिसत आहे इथून. खूप असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण वगैरे हे बघू शकता. डोंगरातून येणाऱ्या पाण्यातून हे साठलेला तलाव आहे. हा हे तलाव आहे. हा पहाडी रस्ता आहे, त्याला आपण चोरवाटा म्हणू शकतो कदाचित. आणि असं वरती जाण्यासाठी इथून हे बघू शकता असे काय याने आमचे फादर चलतात मस्त अशा वाट्यातून चलतात. हे मागं बघू शकता हे छोटे बच्चे कंपनी डोंगरावर चढायच्या उत्साहात असे मस्त चलत आहेत मागं. त्यांना येणारा प्रत्येक टास्कबद्दल असं कुतूहल आहे, माकडं येणार का, काय करणार का, अशा भीती, एक छोटीशी भीती पण आहे यांच्या मनामध्ये. सो मजा येत आहे या सगळे सर्व एकंदरीत गोष्टीतून. इथे छोटंसं असं देवीचं मंदिर आहे वरी. असं आम्ही इथून आता टर्न मारणार आहेत. आता गडाला असा टर्न घेणार आहेत. बघू शकता मध्यंतरी झालेल्या खूप पावसामुळे हे असं वाहून गेलेलं आहे. छोटा छोटा रस्ता आहे मित्रांनो, जपून रे जरा, अलीकडून चालू जरा. हे दगडं कधी पण घसरू शकतात, कारण याच्या खालून माती वाहून गेलेली आहे बघू शकता आपण. आता हा दुसरा टर्न आलेला आहे, हा असाच वरती. जरा थोडा विसावा घेतलेला आहे. बच्चे कंपनी खूप थकलेले आहे. आमच्या इकडे फादर हे पण थकलेले आहेत. ते थकलेले नाहीत, ते आमच्या पुढं आहेत, आम्हीच थकलेलो आहेत बघू शकतात आपण. मंदिर हे आम्ही जात असताना एक देवीचं मंदिर लागलेलं आहे.
आम्ही आता इथं असंच दर्शन घेऊन देवीचं पुढे जात आहोत. मस्त काय म्हणते झाडाची सावली वाट आणि ह्याच्यातून आनंद घेणारे हे पर्यटन मस्त असा लुप्त उठत घेत आहेत त्या वातावरणाचा. हे वातावरण म्हणजे 100% प्युअर ऑक्सिजन आहे इथे, त्याच्यामुळं जास्त दम लागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण इथे हे पूर्ण जंगल असल्या कारणाने हे बघू शकता ह्या सहलीच्या मुली चाललेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता आपला राहिला विषय आता हे जंगल असल्यामुळे इथे कार्बन डायऑक्साईड जास्त नाही आहे, तर प्युअर ऑक्सिजन आहे O2 हा इकडे प्युअर भेटतो. असे डोंगर असे मोठमोठे दगड म्हणू शकता आपण ह्याला स्टोन. हे पावसानं बघू शकता रस्त्याची किती दुरावस्था झालेली आहे. दाखवलेला हा पहिला लुक त्याचा बघू शकता एकदम छोटासा दिसलाय, पण आम्ही पूर्ण लुक पाहण्याचा एक बघू प्रयत्न करतो किंवा आता आम्हाला किती भेटतो तो. हे आम्ही चलत आता डोंगराच्या पायथ्याशी असा डोंगर बघू शकता. उन्हानं दिसत नाही तरी घनदाट जंगल अरण्य दिसतं, जंगल घनदाट. हे मोठमोठी जुनी झाडं हे बघू शकता. उंबराचं किती जुनं झाड दिसतंय इथे, तर आम्हाला ऊन म्हणून भेटत नाही. बघू शकता एक पुरातन मंदिर आहे ह्या डोंगराच्या एकदम काय म्हणते ते कुशीत बसलेलं, कुशीतच म्हणता येईल, कुशीतमध्ये बसलेलं. हे अशा पायऱ्या छोट्या छोट्या असं मंदिर आहे. कशाचं आहे नाही माहीत, पण आहे. आय थिंक हा वाडा आहे कोणाचा तरी. आता चालू झालेली आहे ब्रह्मगिरी पर्वताची खरी चढाई. इथून सुरुवात झालेली आहे ह्या चढाईला. अशी सिंगल चढाई आहे. हे एक असे 2 लेन आहेत, ते उतरणाऱ्यासाठी आणि चढणाऱ्यासाठी. हे आमचे 2 मित्र मागं माझ्या चढत आहेत छान असे. आम्ही जमलेलो आहेत पार ब्रह्मगिरी पर्वताची एकदम अशी चढाई खडाई. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवतो. माणूस असं मुंगीसारखा दिसत आहे वरी आणि देण्यासाठी. हे इकडं असं हे आम्ही आता खरं डोंगर चढण्यात आणि बघण्यात खरा मजा आहे. झूम आउट करतो मी जरा, झूम आउट करत राहतो. हे बघू शकता मित्रांनो, हा एकदम उंच कडा, त्याच्यातून पाणी पाझरत आहे. हे असं बघू शकता. हे त्र्यंबक कसं दिसत आहे, एकदम सुंदर असं छान त्र्यंबक. ह्याचे साठवण तलाव दिसत आहे त्याच्या बाजूने, हे मस्त असे. आणि हे असे भाविक वरती चढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे बघू शकता वरती. आता इथं छोटे छोटे माकड आमच्यावरती नाहीत की आम्ही कधी येतात आणि त्यांना खायला कधी देतो म्हणून. हे बघू शकता. हा हे बघू शकता एकदम कडा, की असाच काही कडा होता जे हिरकणीनं उतरला होता रायगडाचा. बहुतांश असा नसेल, याच्यापेक्षा डेंजर असेल, पण असं म्हणता येईल तो. हे बघू शकता रस्ता कसा आहे. बघू शकता हा माकडे आलेला आहे आमच्याकडे येत आहे, तुरु येत आहे. जात आहोत. हे अशी लाईनीनच बसलेली आहे. ते काय म्हणते त्याला ह्या माकडांना, हे डाकू माकडं आहेत. डाकू माकडं हमला करून माणसाकडलं सगळं घेतात. आम्हाला भीती वाटत नाही, कुतूहल वाटतं, कारण ते त्यांच्या पोटासाठी लढतात आणि आमच्या बचावासाठी. हे बघू शकता हा ब्रह्मगिरी पर्वत एकदम हिरवागार निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला. हा बघू शकता संपूर्ण मस्त असा. आम्ही वरती एकदम छान असं सुंदर चढाई करत आहे. हे माकड बघू शकता इथं. त्यांना माहित आहे कुण्या माणसाकडे काय आहे, कुण्या माणसाकडे काय नाही. पण मी त्यांना नाराज करू इच्छित नाही. काय नाही बाबा, चुकून माझ्या. हे बघू शकता ते निहाळत आहे कुणापाशी काय आहे, कुणी कुणावरती हमला करायचा. जपून राहा रे सगळे. हे बघू शकता बाजूने सगळे माकडच आहेत इथे. कुठून कसं कोण हमला करेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे सदैव तत्पर आणि एकदम काय म्हणते ते सावध राहावं लागेल. हे बघू शकता हे गुफा आहे. ह्या गुफेत असा देव आहे. आम्ही बघू शकतो सगळे माणसं असे उभारलेले आहेत. हे माकड आई घेऊन उभारलेले आहेत तिकडे असे. हे तसं
चला बघू शकता आम्ही एकदम खडी चढाई करत आहोत. एकदम अशी आम्ही खडी चढाई करत आहोत. चला पुढे थांब रे, पुढे खाली बघ. माकडं काय करत नाही तुला, खाली बघ. छोटी छोटी मुलं आहेत, घाबरत आहेत माकडांना. सिर्फ स्टिकचं स्टँड छोटंसं केलेलं आहे, कारण जास्त हे करायचं तर माझा मोबाईल घेऊन जायचे. बघू शकता हे घाबरू नका, काही सुद्धा करत नाही. चला बघू शकता. चला बम बम बोले. बघू शकता मोबाईल मध्ये माकडं कसे आमचा पाठलाग करत आहे. त्यांची एकच अपेक्षा आहे की आमच्याकडून काय त्यांना खायला भेटतं का, बस. त्याच्या पलीकडे त्यांना काय नको आहे. कारण खुद्द बजरंग बली समोर आहेत, बजरंग बली आहेत. मग बजरंग बली असल्यानंतर त्यांची सेना का नसणार आहे ते सांगा. हे बघू शकता त्यांची सेना कडाकापर्यंत बसलेली आहे. बजरंग बलीने आदेश केला की समोरच्याचा सुकडा साप. चला हे बघू शकता एकदम एकरी चढाई आहे, दिसू पण शकत नाही अशी. चालले द्वारे त्यांच्या मागे आम्ही चालायला लागलो. हे बघू शकता माकडं कशी नजर राखतात, काय दिलं ते खातात. त्यांना ऍक्च्युली दिलं पाहिजे, कारण त्यांना आपल्या सेवेत दूध देणारं कोण नाहीये. बघू शकतात ते, बघू शकता छान असा व्ह्यू. अशी माकडं ते माणसं अशी दिसतात खरी. आम्ही आलेली वाटते समोर ते बजरंग खावा. बघू शकता बायको नवऱ्याच्या वाक काढत आहे एकदम असं प्रेमानं. बघू शकता प्राण्यांचं एकमेकावर ते असलेलं प्रेम. एकदम खिंड आहे बारीक छोटीशी. त्या माणसाला मानलं पाहिजे, अरे रस्ता ज्याने बनवला त्यांना सलूड यार, त्यांच्या जिद्दीला त्यांच्या कामाला. तर आम्हाला चढायला असं होतंय, त्यांना बनवताना काय त्रास झाला असेल. नॉट अ जोक यार. आता जरा थोडी चढाई आम्हाला सोपी आलेली आहे, होऊ शकतं. आम्ही एकदम डोंगराच्या माथ्याशी आलो. माथ्याशी म्हणजे गळ्याशी आलो. आता माथ्यावर चढायला लागलो. हा माता डोंगराचा समोरचा. हो चला 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 लवकर, बिगी बिगी चला. चल रे चल, तुला भेटतो. हा पूर्ण नाशिक मस्तपैकी पेरूचा आस्वाद घेत आहोत. जरा कच्चा पेरू द्या. काय काय बघू शकता मी एकदम आता डोंगराच्या माथ्यावरती आलो, डोंगराच्या डोक्यावरती चढलो. आता डोंगराचे केस असे हलवायला लागलो. मस्त असे बघू शकता सगळे पूर्ण पार थकलेत सगळे. चलून 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 सगळे पूर्ण कमी असे टायर्ड झाले पूर्ण टोटले. हे बघू शकता आमच्या मागं असा डोंगर. आम्ही खाली बिल्डिंग दिसत ना समोर, त्या समोरच्या बिल्डिंग मधून आम्ही आलो तिकडे वरती लांब पार तिकडला कोपऱ्यापासून चालत आलो. तसं माणसं मित्रांनो आम्ही आलेला रोड आम्हाला दिसत पण नाही आम्ही कुठून आलो होते. फक्त ह्या सांगू शकतो की ह्या दिशेने आलो होतो आम्ही. असं हे घर दिसतात तिथून, असंच घर दिसतात हे इकडे समोर असं आम्ही आलो. हा आता आम्हाला हा डोंगर पण चढायला जायचा, हा वरचा हा बघू शकता. माझी इच्छा आहे पण बघू आता जर कोण सोबत असेल तर आय सो दॅट मी त्याच्यावरती चढणार, त्या एका डोंगरावर तरी, नाहीतर ह्याच्यावरती तरी चढणार. सो फायनली आम्ही जातो. आम्ही ब्रह्मगिरीच्या वरती आलो आहे माथ्यावरती. आता ब्रह्मगिरीचा हा दुसरा भाग म्हणजे हा पश्चिमेचा पूर्व आणि हा पश्चिमेचा हा भाग. तर बघू शकता हा फॉगमुळे खालचं काही दिसत नाही. हे समोर पूर्ण साठवण तलाव आहे. सो गाईस आपण बघू शकता आपल्याला जे मंदिर आहे ना, ज्याच्यासाठी मी एवढं जीवाचा आटाबिटा करून आलो होतो, हेच मंदिर, ते मंदिर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहेत. आणि ते मंदिर समोर पाहू शकता छोटंसं आहे, पण त्याला आम्ही असं स्ट्रीट रोडने नाही जाऊ शकत, तर त्याला असं फिरून जाऊ शकतो. आम्हाला जायचंय. काही मित्रांनो आम्ही बघू शकता ब्रह्मगिरीच्या एकदम पर्वतावरती आम्ही आलेलो आहेत. खूप अशी मुश्किल अशी चढाई चढून आलेलो आहे. ते बघू शकता साईडने आमच्या असा फॉग दिसत आहे.
हे आमचे मित्र इकडे असतात. आम्ही वरती आता हे एक छोटीशी टेकडी झालेली आहे. त्या टेकडीला आम्ही वरती चढण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू आता आम्ही किती सक्सेस होतो ते. एक मस्त असा ब्रह्मगिरी पर्वताच्या उंचावरून असा व्ह्यू आहे. बघू शकता छान असा व्ह्यू आहे. खालची माणसं काय आम्हाला दिसत नाहीत. हे आम्ही एकदम वरच्या टेकडीवरती, हे समोरची टेकडी आणि हे टेकडी एकदम असं इक्वल असल्यासारखं आहे. थोडीशी खालती आहे, त्याच्यावरती पण जायची इच्छा आहे. त्याच्यावरती जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. हे बघू शकता इकडं हे उन्हामुळं फॉग आहे पूर्ण. तर मी थोडं बहुत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघू शकता आपण, हे छान असं हे इकडं असं धरण आहे छोटंसं. हे डोंगरावरचं पाणी याच्यामध्ये एकत्रित होतं. हे बघू शकता. आणि हे जे म्हणतात का ब्रह्म विष्णू महेश, हेच ते डोंगर आहेत समोरचे. तर आम्ही कुठल्या डोंगरावरती आलो ते आम्हाला पण माहीत नाही, पण याला पूर्ण डोंगराला ब्रह्मगिरी पर्वत असं म्हणतात. आता इथून समोर जायची डेअरिंग नाही. सेल्फी स्टिकनं जेवढं शक्य होईल तेवढं सिंहगडवरती अनुभव घेतला त्याच्यामुळे वरती मी असं फिरायला लागलो तुम्हाला चक्कर आले निघायला लागले. ग्रॅव्हिटी जोरात तेच हे बघू शकता मित्रांनो कसं खातेत, काहीतरी वेचून खाते. गवत खाते ते गवत खवरायला ते भ्यायला लागलेत. आता मी एकटा होतो तर ते मला डेअरिंग दाखवत होतं. हा डॉन आला इकडं. तर हे पाठीमागं हे आमचे असे सोबतचे पूजाला आलेले आहेत. ते आम्ही फिरायला आलो. आम्ही असेच आलेले आहेत. ते सगळे बघू शकता यात आलेले आहेत खाली. वाळाने हळूहळू येत आहेत, मेहनत घेत आहेत. हे एकदम असं काय ते जीवाच्या आतंकाने खूप असं काय ते काळजीपूर्वक उतरत आहेत डोंगरावरून खाली. बघू शकता मित्रांनो, आम्ही ज्या क्षणाच्या आकृतीने वाट पाहत होतो त्या क्षणाच्या एकदम जवळ आलेला आहे. हे माझ्या पाठीमागे बघू शकता महादेवांनी रुद्रावतार करून तांडव केलेला होता. आणि त्याच्या महादेवाच्या जटेमधून गंगा ही बाहेर पडत नव्हती. महादेवाने रुद्रावतार करून इथं गंगेला बाहेर काढलं. तर इथून गंगा बाहेर तर निघाली, पण ते अलिप्त रूपातून पलीकडे गोमुखातून आलेले आहे, जे आपण काल पाहायला गेलतो गोमुख, ज्याला गोदावरीचं उगमस्थान म्हणतात तिथून. तर ते इथं अलिप्त झालेले आपण बघू शकतो. तिथं आपण आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश नाही आहे, पण आम्ही बाहेर पाहू शकतो. मंदिर जे इथं महादेव शंकरांनी इथं जटा म्हणजे आपटलेला होता, ते जटा मंदिर हे आपण मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या आतमध्ये हे बघू शकता, हे तर हे शिळ आहे, त्याच्यावरती दिसतंय आपल्याला लाईटचं कुंड पाहू शकता आपण. हे बघा आम्ही तसं कडला आलो आणि ह्या आमच्या सोबत आलेल्या बाईक आहेत ना, खूप भीती वाटायला लागली. आम्ही पुढे चाललो, त्यांना वाटतं आम्ही पडायला लागलो काही खूप सारं. ह्या टेकडीवरती जाऊन आलो, आता तसेच फोटो सेशन वगैरे करून आलो. आपल्याला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील जेणेकरून. तर मी थोडंसं एक सुंदर असा व्ह्यू टिपण्याचा प्रयत्न करत आहे. हे इकडं समोरच्या कडा, ह्या कडेवरती हे एकदम अशी उभी कडा, हिरकणी कडा जशी असते तशी कडा आहे, एकदम असे सुंदर असे. हे बघू शकता याच्यामध्ये हे असेच. हां हां अच्छा अच्छा हां थँक्यू. प्रवासाला आलो आता अशा वरच्या उंच अशा पायऱ्याचं आम्ही खाली आलो. आम्ही असं काय ते थोडं विसायसाठी थांबलो. हे बघू शकता पाठीमागं हे आमची सगळी टीम, हे सगळ्यांनी आताच वरचा उंच असा कडा सर करून आलेला आहे. तर आम्ही आता थोडं 5 मिनटं थांबून हा आमचा इकडे हा सपय रस्ता परतीचा आम्ही पूर्ण करत आहोत. एक छोटासा इथून हा रस्ता आहे गंगाधरचा.
हे आम्ही वरून असं चढून आलो गोदावरी. आता जवळजवळ आमचा संपलेला आहे प्रवास हा. आम्ही असं एकदम ह्याच्यात हे खूप लांबून येते लोक ट्रेकिंगसाठी आलेले आहेत देवाच्या दर्शनासाठी. हे समोर पाहत आहे हे तेलंगावून आलेले आहेत. हे खूप दमून थकलेले आहेत. त्यांची लँग्वेज आम्हाला काही कळत नाही. आम्ही त्यांना बोलतो हिंदीमध्ये. हाय करो भाई लोग. हाय ये सब आंध्रा के लोग हैं. यहाँ भगवान के दर्शन के लिए आए थे. हमें रास्ते में मिल गए. हम अभी इनसे बातचीत करके हम अभी नीचे आ गए. बहुत नीचे तक आ गए. और अभी ये हमारा मतलब जर्नी का एंड है. ये सब वहाँ से ही है हैदराबाद से तलाव जो आपण वरून पाहिला होता हा. शिल्पकला ह्याची बघू शकता. एकदम छोटंसं मंदिर आहे. कुठलाही माहीत नाही मला पण असं छान मंदिर आहे. शिखर वगैरेची डिझाईन अभूतपूर्व आहे. आज आमचा शेवटचा दिवस. आम्ही मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो तिकडे आणि मंदिराचं दर्शन घेऊन हे आईवडिलांसोबत मी जरा थोडं फोटो सेशन केलं. हे मंदिरामध्ये आम्ही असे थोडं छान फोटो काढले. बघू शकता मंदिराच्या चारी बाजूने थोडासा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसं बंदी होती पोलिसांची पण तरी आम्ही गपचूप घेतला आहे. त्याच्यामुळे जास्त कॅमेरा हललेला आहे. बघू शकता चारी बाजूने मंदिराचं काम चालू आहे रिनोव्हेशनचं. कुंभमेळावा येणार आहे त्याची तयारी चालू आहे याची मंदिराची. बघू शकता आपण चारी बाजूने सुंदर असं मंदिर दिसत आहे. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता आपण. अशा प्रकारे आम्ही थोडंसं मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये खरेदी केली आमच्या सिटीसाठी आणि आम्ही इकडं असं बघू शकता जाण्याच्या तयारीत आलो. दुपार झाली. आम्ही जेवणासाठी थांबलो एका हॉटेलमध्ये. जेवण वगैरे केलं. कारण संध्याकाळी मम्मी पप्पांची गाडी होती. त्यांना असं बस स्टँडमध्ये घेऊन आलो इकडे. त्यांना बसवून पाठवलं आणि मी इकडं नाशिकच्या रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनला येऊन मी थँक्यू गाईज.